अवघ्या 2 दिवसावर येऊन दसरा हा ठेपलेला आहे आणि दसऱ्यासाठी झेंडूच्या फुलांची मोठ्या प्रमाणात मागणी असते। मी पाटोदा तालुक्यातील नायगाव या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी जर आता आपण पाहिलं तर ही संपूर्ण झेंडूची शेती आहे। मोठ्या प्रमाणात फुलं लागल्याचं पाहायला मिळतंय। मात्र याच शेतामध्ये दुसरं दृश्य जर आपण या बाजूला पाहिलं तर या फुलांचं अक्षरशः चुराड झालाय। अनेक झाडं जी आहेत ती या ठिकाणी वाहून गेली आहेत। जी अतिवृष्टी झाली त्या अतिवृष्टीच्या नंतर या बाजूलाच असलेल्या एका ओढ्याला मोठ्या प्रमाणात पुराचं स्वरूप आलं आणि यामध्ये ही संपूर्ण जी झाडं आहेत ती उखडून गेल्याचं पाहायला मिळतंय। जमीन देखील मोठ्या प्रमाणात खरडून गेली आहे। ही जर लाईन आपण पाहिली इथे तर ही अशा पद्धतीने पाणी आलं होतं आणि या पाण्याने हे संपूर्ण जे झाडं आहेत ते उखडून पडलेले आहेत आणि वाहून गेलेले आहेत। एवढंच नाही तर या फुलांना जगवण्यासाठी केलेल्या ठिबकाची देखील दुरावस्था झाली आहे। संपूर्ण शेती खरडून गेल्याच्या नंतर दगड आणि वाळू या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात येऊन पडल्याचं सध्या या ठिकाणी आपल्याला दृश्य पाहायला मिळतंय। पाटोदा तालुक्यातील मयूर नायगाव या ठिकाणचे शेतकरी माझ्या सोबत आहेत, ज्यांचं हे शेत आहे। काय सांगाल मामा, किती हे संपूर्ण शेत आहे, किती प्रमाणात नुकसान झालंय? एक एकर क्षेत्र आहे आपल्यावालं आणि नुकसान 8-9 गुंठ्याचे आपले झाले आहे म्हणायचे। हा, किती दिवसापूर्वी झाले? आता हे 5-6 दिवसापूर्वी झालेले आहे आणि आता हे काय दसरा आणि दिवाळीसाठी लावलेले आहे नाही। आणि किती खर्च केलेला होता? किती दिवसापूर्वीपासून हे तुम्ही नियोजन केलं होतं की दसऱ्याला विकायला फुलं येतील? 2-2.5 महिन्यापूर्वीपासून म्हणजे नियोजन होते चालू जरा। हा, दसऱ्यामध्ये दसरा आणि दिवाळी म्हणजे दोन्ही मिळूनच असतं ना हे सण। आता किती खर्च झाला होता, किती नुकसान झालंय, काय परिस्थिती? आता काय लय परिस्थिती आता आली आमच्यावर ना। हा, 80-90 हजार रुपये घातले होते ह्याला आणि आता परत काय 8-9 गुंठे म्हणजे आता खरडूनच गेलं वाहून आता। हा, फुलाचे झाड गेले, त्यासोबत ठिबक गेले, पत्रे दिसत आहेत, पत्रे बी गेलेत आमच्यावले आणि ठिबकचे झाड आहे ते पण ठिबक गेलंय आणि ठिबकचे झाडाला असं लावलं बांधलं होतं ठिबक ते पण गेलं वाहून। हा, मग पंचनामा झाला का? कोणी अधिकारी कर्मचारी अजून आलं नाही, अजून कुणीच नाही अजून आलं अजून। तुम्ही कळवलं होतं त्यांना? हा, कळलं होतं ना सरपंचाला, त्यांना येऊ म्हणतात नाही की अजून काय आले नाही अजून। हा, काय मागणी असेल आता? काही फुलं राहिलेत काय? आता काय मागणी, आता सरकारने द्यावा आता काय आहे ते, आहे का नाही थोडंफार। आमच्याला ठिबक गेलं आणि काय आता हे फुलाची जी दसऱ्याचं हे असतं ते पण काहीच नाही राहिलं आता। हा, हे जे काय आता तुमचं नुकसान झालंय ह्याच्यामुळे काय आता घरात काय अडचणीत, आर्थिक अडचणी तर अडचणीत ना सर। आता लेकरं शिकत येत त्या हिशोबाने आम्ही खर्च केला 80-90 हजार रुपये। आता कशाने फी भरावं, कशाने काय करावं आता। हा, मोठं नुकसान झालं ना आमच्याला। एकच मुलगा आणि एकच मुलगी। काय शिकतात ते? एक म्हणजे मुलगा डॉक्टर की शिकत, आपलं हे आपलं डॉक्टर की इंजिनिअरिंग शिकतो, बीटेक इंजिनिअरिंग। आणि मुलगी आपलं आता वायरमॅनला जाते। आता हे आपलं किती फीस आहे आता दोघांची मिळून? फीस आता मुलाची जास्त आहे जरा, मुलीची नाही एवढी काय फी। हा, नक्कीच या ठिकाणी हे जे शेतकरी होते त्यांचं आता आपल्याला नुकसान जे आहे ते झाल्याचं पाहायला मिळतंय। एका बाजूला काही प्रमाणात फुलं राहिलेले आहेत, मात्र जो खर्च केला होता तो पूर्णपणे पाण्यात गेल्याचं पाहायला मिळतंय। जमीन खरडून गेल्यानं या ठिकाणच्या शेतकऱ्यावर मोठं संकट ओढावल्याचं पाहायला मिळतंय। तर या ठिकाणी पंचनामा सुद्धा झालेला नाही, तो पंचनामा करून सरकारने जी होईल ती मदत द्यावी अशी मागणी जी आहे ती शेतकऱ्याने केली आहे। कॅमेरामन अमित आडेसह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, पाटोदा, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।